मित्रांनो, तुमच्या तक्रारीचं सुद्धा काहीही होत नाहीये का? म्हणजे तुमच्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही किंवा तुमची तक्रार 2 वर्ष झाली किंवा 1.5 वर्ष झाला, नेमकी कुठे काय अवस्थेत आहे किंवा ती बंद करण्यात आलेली आहे का किंवा ती निकाली काढण्यात आलेली आहे का? आणि तुम्हाला तुमच्या तक्रारीचं निवारण न होताच ती कुठे गायब झाली हे समजत नाहीये का? तर असे असेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओ बघताय। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण नेमकी तक्रारीवर कारवाई करण्याची म्हणजे जी कार्यवाही करतात तक्रारीवरती ती प्रक्रिया नेमकी कशी होते आणि कोणतीही कॉमन तक्रार असू दे, जो नॉर्मली आपण जे तक्रारी दाखल करतो त्या तक्रारीवर कार्यवाही कशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी करायची आहे आणि कोणत्या स्टेजला येऊन अधिकारी कारवाई करत नाही किंवा ती तक्रार तिथं पडून राहते आणि नेमकी कशा पद्धतीने त्याचा पाठपुरावा आपण करू शकतो याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तपशीलवार घेणार आहोत। तर मित्रांनो, कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की मागचे एक आपला प्रकरण चालू आहे। आपले सरकार पोर्टलवरती मी महिला आर्थिक विकास महामंडळासंदर्भात तक्रार दाखल केलेली आहे आणि ती तक्रार मी जिल्हा स्तरावरती दाखल केलेली आहे। आपण असंच काय करतो की एखाद्या विभागाची जर तक्रार असेल, समजा ग्रामपंचायतीची तक्रार असेल तर आपण पंचायत समितीकडे करतो, पंचायत समितीची तक्रार असेल तर आपण जिल्हा परिषदेकडे करतो। पण जेव्हा आपण एखादी अशी तक्रार दाखल करतो तर त्याच्यानंतरची प्रक्रिया काय होते, तर तसंच हा एक भाग आहे की मी महिला आर्थिक विकास महामंडळ तालुका लेवलचा जो कार्यालय आहे त्या संबंधात जी तक्रार होती मी जिल्हा म्हणजे मंत्रालय स्तरावरती जी तक्रार दाखल केलेली होती आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून, तसं तुम्ही सुद्धा दाखल करू शकता। त्या संदर्भात कशी तक्रार दाखल करायची याच्या सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत। परंतु आजचा प्रमुखचा जो मुद्दा आहे तो म्हणजेच काय, तर या तक्रारीवरती बघा काय नक्की विषय झालेला आहे तो। या ठिकाणी बघा, हा महिला व बाल विकास विभागाचा हा लोगो आहे। या ठिकाणी कोणताही शासकीय पत्रव्यवहार आल्याच्या नंतर मी तुम्हाला वारंवार सांगतो की सुरुवातीला बघायचं की हेडलाईनवरती शिक्का किंवा तो सिम्बॉल आहे का, म्हणजेच कोणता सिम्बॉल तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 350वा शिवराज्याभिषेक दिन याच्या निमित्त महाराष्ट्र शासनाने एक बोधचिन्ह प्रसिद्ध केलेला आहे आणि हा बोधचिन्ह कटाक्षाने प्रत्येक शासकीय पत्रव्यवहारावर वापरण्याबाबत शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। ती व्हिडिओ मी सुद्धा बनवलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। परंतु मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही हेडलाईन बघितलात तर ही पहिली चूक आहे यांची की या ठिकाणी हा लोगो लावायला पाहिजे होता। ठीक आहे, तर यांनी आदेश केलेला आहे मंत्रालय स्तरावरनं। मी जी तक्रार केली ती जिल्हा स्तरावरती आली, महिला व बाल विकास अधिकारी आहे त्यांच्याकडे तक्रार आली आणि त्यांनी काय केलं तर माननीय जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ हे जे जिल्ह्याचे कार्यालय आहे या ठिकाणी ही तक्रार पाठवली। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी दाखल केलेल्या तक्रारी जवळजवळ 9 महिने लुटून गेले आहेत। 9 महिने आपले सरकार पोर्टलचा जर नियम आपण बघितला तर 21 दिवसामध्ये तक्रार निवारण होणार। त्याच्यानंतर 9 महिन्याच्या नंतर कुठेतरी माझ्या तक्रारीची दखल घेण्यात आली आणि ती तक्रार जिल्हा स्तरावरती पाठवण्यात आली। जिल्हा स्तरावरती एक दुसरा कार्यालय आहे तो म्हणजे हा महिला आर्थिक विकास महामंडळाचा म्हणजे तक्रारीशी संबंधित कार्यालय आहे, त्याच्याकडे ट्रान्सफर करण्यात आली आणि तिथल्या अधिकाऱ्यांना काय सांगण्यात आलं तर आपण आता थोडक्यात बघूया पत्राच्या माध्यमातून। तक्रारदार कोण, या ठिकाणी विषय लिहिलेला आहे आपले सरकार पोर्टलवरील प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत। तर हे जे जिल्हा समन्वय अधिकारी त्यांना सांगितलेलं आहे तक्रार क्रमांक, आणि ही तक्रार बघा दिनांक 15/11/2023 ची माझी तक्रार आहे। आता 2024 संपायला आला, आता 2025 आता येणार आहे। या ठिकाणी बघा तक्रारदार माझं नाव या ठिकाणी आपले सरकार पोर्टलवर प्राप्त तक्रारी तक्रार क्रमांक, हा तक्रार क्रमांक आणि हा दिनांक या ठिकाणी संदर्भामध्ये दिलेला आहे। या ठिकाणी पुढे बघाल तर उपरोक्त संदर्भीय विषयानुसार कळवण्यात येते की तक्रारदार जे आहेत यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ माविम अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र खेड रत्नागिरी सदर संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत असल्याची तक्रार नोंदवलेली आहे। वरील संदर्भीय तक्रारींचे अवलोकन केले असता सदर लोकसंचालित साधन केंद्र खेड हे आपले कार्यक्षेत्रात येत असल्याने सदर आपले सरकार पोर्टलवरील ऑनलाईन प्राप्त झालेल्या तक्रारीबाबत आपले स्तरावरून पुढील योग्य ती कार्यवाही करून संबंधित अर्जदार यांना लेखी कळवण्यात यावे। तसेच सदर केलेल्या कार्यवाहीची एक प्रत महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर नोंदवण्यासाठी या कार्यालयात सादर करावी। बघा, सोबत आपले सरकार पोर्टलवरील तक्रारीची मूळ अर्जाची छायांकित प्रत असा आदेश या ठिकाणी कुठे केला आहे तर बघा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रत्नागिरी यांनी हा आदेश केलेला आहे जिल्हा समन्वय अधिकारी यांना। तर मित्रांनो, हा आदेश कधी दिलेला यांनी 28/10/2024 म्हणजे 10व्या महिन्यामध्ये
असा हा आदेश दिलेला आहे। आता नोव्हेंबर महिना गेला आणि डिसेंबरची आता 22 तारीख आज आहे। तर मित्रांनो, मला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही। या ठिकाणी आता ही जबाबदारी म्हणजे ही तक्रार कुठे अडकली हे तुमच्या लक्षात आलं असेल की आता सर्व विषय कोणाकडे आहे की ह्या अधिकाऱ्यांवरती आहे आणि हा अहवाल तयार करायचा आहे आणि वरिष्ठ स्तरावरती पाठवायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर अर्जदाराला सुद्धा हा अहवाल पाठवायचा आहे किंवा जी काही कार्यवाही करताय ते अर्जदाराला कळवायचं आहे। याबाबत या ठिकाणी लेखी सांगितलेलं आहे की संबंधित अर्जदार यांना किंवा तक्रारदार यांना लेखी कळवण्यात यावे। या ठिकाणी अधिकाऱ्यांची जर अशी भूमिका असेल म्हणजे हे कोण आहेत जिल्हा समन्वय अधिकारी, त्यांची भूमिका काय आहे तर आम्ही तक्रार केले, आम्ही पुढे कारवाई केले, पण कारवाई झाली असेल तर तक्रारदार अर्जदाराला कळवायला तर पाहिजे। कारण की या विषयाला जवळजवळ 1 वर्ष होऊन गेला। अर्जदार किंवा तक्रारदार एक एक दीड वर्ष बोंबलत फिरतायत, तक्रारी करत फिरतायत का तर काही घटना चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या अधिकाऱ्यांना त्याचं कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नाही। आता ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर हा जो खालचा कार्यालय आहे लोकसंचय साधन केंद्र, तर त्याच्यावरती यांचंच कंट्रोल असतं म्हणजे जिल्हा समन्वय अधिकारी यांचं कंट्रोल असतं। तर मुळात खरं तर सांगायचं झालं तर यांचाच बराचसा संबंध या तक्रारीशी आहे आणि एवढं सगळं असून सुद्धा अशा प्रकारची भूमिका जर त्यांची असेल की आपल्या विभागासंदर्भात काही घटना घडलेली आहे, तक्रार आली आहे, वरिष्ठ स्तरावरून आदेश झालेले आहेत, 2-3 पत्रव्यवहार म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी मंत्रालय स्तरावरनं आदेश, महाविनच्या मुख्यालयाला मुंबई ठिकाणी झाला, मुंबईवरनं इथल्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांना आदेश आला, तिथून पुढे हा आदेश जिल्हा समन्वय अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे आणि आता ही त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी अर्जदाराच्या तक्रारीचं निवारण करायचं आहे। अर्जदार कोण आहे किंवा तक्रारदार कोण आहे त्याच्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे, ही महत्त्वाची बाब आहे। परंतु ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतलेली नाही आणि अद्याप देखील मला कोणत्या प्रकारचं उत्तर दिलेलं नाही। आता ते काय म्हणतील की आम्हाला काही तेवढीच काम आहे का तक्रारीवर तुमच्या कारवाई करत बसणं। मग शासकीय अधिकारी जे आहेत ते कोण म्हणजे वरच्या मंत्रालय स्तरावरच्या किंवा जिल्ह्याच्या मेन मुख्य स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी पुढे कार्यवाही केली आणि आता जे आहे हा महिला आर्थिक विकास महामंडळ हा महिला व बाल विकास विभागाचा अंगीकृत भाग आहे म्हणजे त्याचा पुढचा एक भाग आहे, एक विभाग आहे। तर मेन स्ट्रीम मधल्या लोकांनी कार्यवाही केलेली आहे परंतु हे आता कारवाई करायला मागेपुढे करतात कारण की मला अजूनपर्यंत तरी कोणत्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही आणि जोपर्यंत मला उत्तर प्राप्त होत नाही तोपर्यंत मी म्हणणार की जिल्हा समन्वय अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही। तर मित्रांनो हाच एक मुद्दा असतो की तुम्ही कोणत्याही प्रकारे तक्रार दाखल करा, असा एक कोणतरी अधिकारी असतो की जो अहवालच तयार करत नाही। आता ह्यांनी काय करायचं तर रिसर अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवायचा आहे किंवा अर्जदाराला सुद्धा पाठवायचंच आहे, वरिष्ठ त्याच्यावरती कार्यवाही करतील। अर्जदाराला जर तो अहवाल मिळाला तर अर्जदार काय करेल, कुठे पुढे पाठवलेल तिकडे तो पाठपुरावा सुरू करेल। आता सध्या अर्जदार काय करणार आहे तर इथपर्यंतच प्रलंबित राहिलेला आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगतो की अर्जदाराचा विषय सध्या अडकलेला आहे तो या ठिकाणीच अडकलेला आहे, जिल्हा समन्वय अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी। तर या कार्यालयामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या अडकलेल्या आहेत म्हणजेच या स्तरावरून जोपर्यंत कार्यवाही होत नाही किंवा अहवाल तयार होत नाही आणि आपल्याला अर्जदार किंवा तक्रारदाराला कोणताही रिप्लाय येत नाही तोपर्यंत आपण पुढे काय करू शकत नाही। परंतु हे रिप्लाय करायला एवढी टाळाटाळ का करतायत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तुम्हाला अशा अधिकाऱ्यांबद्दल काय वाटतं हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा की ही प्रवृत्ती नेमकी काय आहे। तक्रारदार हे काही मूर्ख नसतात, हे मूर्ख असतात का म्हणजे तक्रारदार हे मूर्ख असतात म्हणजे जी रिसर्च ज्यांनी तक्रार केलेली आहे, मी तर बरेचसे कायदे नियमांचं वगैरे सगळं टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित तक्रार केलेली आहे। आता यांच्या कायदेशीर चुका सांगायचं झालं तर बऱ्याच आहेत म्हणजे जवळजवळ दिवस कमी पडेल एवढ्या कायदेशीर चुका यांच्या आहेत। म्हणजे त्यांच्या शासकीय विभागात सुद्धा मी गेलो तर तिथं ते माहिती अधिकाराचा बोर्ड लावलेले असतात किंवा विविध शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही। जसं की आता मागाशीच तुम्हाला दाखवलं की लोगोच लावलेलं नाही आहे। हे महाराष्ट्र शासन जे काही परिपत्रक जारी करतं आणि जे अंमलबजावणी करायला सांगतात ते कोण आहेत मग नक्की आणि हे कोण आहेत आणि तक्रारदार कोण आहे मग आणि हे कुणाला काय समजतात। मित्रांनो हा सगळा भोंगळ कारभार आहे आणि अशा अधिकाऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतंय या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून नक्की मला सांगा कारण की ह्या ज्या कमेंट आहेत तुमच्या त्याचे एक प्रिंट काढून मी त्या शासकीय कार्यालयामध्ये देऊन टाकेल तिथं की लोक काय म्हणतायत तुमच्याबद्दल हे सुद्धा त्यांना कळेल की महाराष्ट्र काय विचार करतोय। कारण की ही तक्रार आता ही जी व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा लोकांची अशी अडचण होत असेल या अशा अधिकाऱ्यांमुळे की त्यांची तक्रारीचं निवारण होत नाही आणि त्यांना तात्काळ बसायला लागतं आणि कुठेतरी निराशा होते आणि अन्यायकारक घडलेल्या घटनांना ही वाचा फुटत नाही। आणि अशा अधिकाऱ्यांबद्दल तुम्ही काय सांगाल हे कमेंट करून नक्की सांगा। जास्तीत जास्त कमेंट करा, त्या कमेंटची प्रिंटआउट मारून मी ते संबंधित अधिकाऱ्याला देईल म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की बघा आपल्याबद्दल लोक काय विचार करतायत
आणि अशातला भाग नाही की जाणून बुजून कुठेतरी त्रास द्यायचा प्रकार चाललाय किंवा काय चाललाय. तुम्ही रिसर आर्ग्युमेंट करा, कायदेशीर आर्ग्युमेंट करा. मी सुद्धा तयार आहे की तुमचं चुकलंय कुठे हे सांगायला. आणि तरी देखील तुम्ही आपल्या तक्रारीची दखल घेणार नसाल, अत्यंत वाईट आणि अत्यंत चुकीची आणि मुद्दामून जाणून बुजून केलेली ही गोष्ट आहे. दप्तर दिरंगाई कायदा आहे, सेवा हमी कायदा आहे. एखादी फाईल एखाद्या शासकीय अधिकाऱ्याच्या टेबलावरती 7 दिवसाच्या वरती राहिली नाही पाहिजे प्रलंबित, हा सुद्धा नियम आहे. आणि या सगळ्या गोष्टी असून सुद्धा ह्या अधिकाऱ्यांना कायद्याचं गांभीर्य राहिलेलं नाही आहे. या प्रकरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जवळजवळ 9 महिने झाले आणि हा महिना म्हणजे दिरंगाईचा टप्पा कसा वाढत चाललाय. मित्रांनो, याच्यावरती ठोस अशी आपण पुढे काय भूमिका घेणार आहोत तर बघा, या ठिकाणी यांनी जो आदेश दिलेला आहे बघा, जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांना मी परवा स्मरणपत्र देऊन आलेलो आहे की तुम्ही ज्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले त्यांनी अजून काहीच केलेलं नाही आणि मला कोणतेही उत्तर पण आलेलं नाही. ते स्मरणपत्र कसं द्यायचं ही प्रोसिजर, एक स्टेप आहे. ही मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीने स्मरणपत्र आपलं असलं पाहिजे आणि आपलं ड्राफ्टिंग कसं असलं पाहिजे. तर या ठिकाणी यांना स्मरणपत्र दिले की तुम्ही तात्काळमध्ये त्यांना पुन्हा निर्देश द्या माझ्या तक्रारीवर किंवा कारवाई करण्यासाठी. तुम्ही जो आदेश दिलेला त्याच्यावरतीच अजून त्यांनी काही केलेलं नाही, तक्रारीचं त्याला आमचंच गोष्ट राहिली. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा पाठपुरावा आपला पुढे तसाच चालू राहणार आहे. आणि याच्यामध्ये नेमकी तक्रार निवारण कशी होते आणि दिरंगाई कुठं होते, मेन जो ब्लॅक स्पॉट आपण म्हणतो, जो ब्लाइंड राहतो, तक्रारदाराला कळतच नाही की तिथे जाऊन तक्रार आपली अडते आणि पुढे काय होत नाही. आणि बऱ्याचशा मला व्हिडिओच्या परवाच एक मी आपले सरकार पोर्टलच्या तक्रारीवर व्हिडिओ अपलोड केलेली होती, त्याच्यावरती कमेंट आली होती की सर माझी तक्रार पुढे जाऊन बंद झाली. तक्रार बंद होत नसते, आपला पाठपुरावा थांबतो आणि अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत ते या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहेत. आणि यांच्याशी कसं डील करायचं याचीच प्रक्रिया आपण बघत आहोत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला नेमकी या व्हिडिओच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची प्रवृत्ती कशी असली पाहिजे आणि आपली भूमिका काय असायला पाहिजे याची तुम्हाला संकल्पना, याची तुम्हाला आयडिया आली असेल तर मित्रांनो, ही पूर्ण जी व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या अनुषंगाने एक मी स्मरणपत्र, या पत्राच्या अनुषंगाने स्मरणपत्र कसा दिला आणि पुढे आपले काय काय स्टेप असणार आहेत त्याची सुद्धा सखोल माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, म्हणजे सगळे नोटिफिकेशन आयडिया तुम्हाला तुमच्या होम पेजला यूट्यूबला बघता येतील. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.